हॅलो भाई. तर आता आम्ही चालू शिर्डीला. गँग आहे. याच्यात काय होणार आहे? आम्हाला भरपूर लेट झालेला आहे जाण्यासाठी, कारण की ती खूप लॉंग स्टोरी ती नाही सांगत. पण आता आम्ही थोड्या वेळात येवल्याला पोहोचतो आणि तिथून नंतर मग शिर्डी. आता आम्ही आलो येवला बस स्टॉपला. फर्स्ट टाइम आम्ही एवढं रात्री फिरतो जास्त येण्यासारखं. आम्हाला येवल्यावरून 8:30 वाजता बस भेटली. आता तिकीट वगैरे काढले आम्ही. आता जातो शिर्डीला. आता 3:14 झाले तर आम्ही आत्ता पोहोचलोय. आणि क्राऊड तर बघू शकतो तुम्ही किती क्राऊड आहे. आता आम्ही रूम बघायला आलोय. आता हे सापडले आम्हाला घेऊन चालले. नाही हे नाही चहाचं म्हणजे आम्ही आलो तर रूम बघायला आणि म्हणले 500 मध्ये रूम देतो तुम्हाला 12 तासासाठी. आता बघा तुम्ही यांची टेक्निक बघा कशी असते. त्यांनी जेवढे बोलले होते ना तेवढ्यामध्ये दिले रूम. आम्ही 4 लोक आहेत आणि 500 रुपयामध्ये 12 तासासाठी. तुम्हाला रूम दाखवतो ना. हे बघा हा एक मोठा बेड आहे. तिथे 3 लोक आरामात झोपू शकतात. तिथे एक सिंगल बेड आहे आणि अटॅच बाथरूम वगैरे आहे. असे 2 स्टेप मध्ये जाणार आहेत आम्ही. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला पुढची स्टेप. आता आम्ही आलो येवला बस स्टॉपला. फर्स्ट टाइम आम्ही एवढं रात्री फिरतो जास्त येण्यासारखं. कारण की आम्ही संभाजीनगरला आल्यानंतर आम्हाला बस नव्हती, तर आम्ही चेंज करत आलो. त्याच्यानंतर आता येवल्याला आलो आणि आता इथून आम्हाला फायनली बस भेटेल. ते पण अर्धा तास वेट करायला लागेल. बघू शकता कोण बस स्टॉपला एकदम असे तुरळक लोक दिसत झोपलेले. एकदमच मोकळं बस स्टॉप आहे. हे बघा येड्यासारखं चालू आहे ह्यांचं काम. आणि हा पाट्या तर भाई सारखं मोबाईल मध्ये असतो. हे हा आणि बाकी हे 2 येडे. चला त्या ह्याने ते एवढा बस स्टॉप तरी बघायला भेटलं. आणि आत्ता वाजले 1:30. किती वाजले? 1:30 वाजले ना? किती वाजले दादा? किती वाजले? 1:30 वाजले. 1:30 वाजले आता. आता बस अर्धा तास आहे, म्हणजे 2 वाजता बस लागेल आणि तिथून मग अर्धा तास म्हणजे 2:30 ते 3 वाजेपर्यंत आम्ही शिर्डीला पोहोचतो. त्याच्यानंतर रूम घेणार, झोपणार, फ्रेश होणार आणि सकाळी परत उठणार. ते आहे असं बस स्टॉप. आम्हाला येवल्यावरून 2:30 वाजता बस भेटली. आता तिकीट वगैरे काढले आम्ही. आता जातो शिर्डीला. आमचा शेवटचा स्टॉप आहे हे. आता 3:14 झाले तर आम्ही आत्ता पोहोचलोय. आणि क्राऊड तर बघू शकतो तुम्ही किती क्राऊड आहे. काय रे, असं वाटतं की बाहेरच्या कुठेतरी लांबच आलोय. एवढी गर्दी दिसते इथं. बस स्टॉपला फर्स्ट टाइम बघतो एवढी गर्दी. आत्ता जाऊन रूम करायची. भाई पहिलं झोपावं लागणार आहे, कारण की एवढी झोप आली ड्रायव्हर ना. काय होते एवढी झोप आली. मला वाटतं UPMP पूर्ण इकडे उतरले काय. पूर्ण किती लोक आहेत ना. हे दाता कसं काढते रूम बघायची. चल ना. हा काय माहिती नाही, पण हॉटेल सगळं चालू होतं असेल. बघावं लागेल पुढे आता गेलं समजा. चार्जिंग ती झोप झाली. कशाचं आलेलं म्हणून म्हणलं चालतं. अंतर हा मोबाईल पडला तर कोणी चोरला होता सापडला पडला. ते कंडक्टर होतं का त्याच्याकडे होता मोबाईल. कॉलवर कॉल करत होतो आम्ही त्याला. आता आम्ही रूम बघायला आलोय. आता हे सापडले आम्हाला घेऊन चालले. नाही हे नाही चहाचं म्हणजे चहा भेटत आणि मंदिर हे बघ आपल्या टिंगू. काय म्हणलं ना. आम्हाला वाटलं सगळे रूम बंद आहेत का भेटतील का नाही, पण आहेत एजंट लोक.
आम्ही आलो होतो रूम बघायला आणि म्हणले 500 मध्ये रूम देतो तुम्हाला 12 तासासाठी. आता बघा तुम्ही यांची टेक्निक बघा कशी असते. 4 जण 3 बेड चला बघ. हा किती लांब काय माहित. मंदिर जवळ पडले मंदिर जवळ सगळं सामसुम इथं सगळं झोपले असते कारण टाइम पण तेवढा झाला आहे. विनोद विनोद 4 दे 4 4 रूम दे नाही देणार ते म्हणून आता तुम्ही बोलून वाटत काय बघायचं त्याच्यामध्ये त्यांनी जेवढे बोलले होते ना तेवढ्यामध्ये दिले रूम. आम्ही 4 लोक आहेत आणि 500 रुपयामध्ये 12 तासासाठी. तुम्हाला रूम दाखवतो ना. हे बघा हा एक मोठा बेड आहे. तिथे 3 लोक आरामात झोपू शकतात. तिथे एक सिंगल बेड आहे आणि अटॅच बाथरूम वगैरे आहे आणि खाली पण एक झोपू शकतो. बाकी सगळी सुविधा आहे बघा. कपडे वगैरे ठेवायला पण सगळं आहे. अशी रूम आहे. तर आता आम्ही चालू दर्शनासाठी. 9 वाजून गेले तर आता तुम्हाला क्राऊड दाखवतो किती इथे. क्राऊड बघू शकता तुम्ही किती क्राऊड आहे. कुठून चालेत ते. मी शिर्डीला एवढ्या दिवस आलो पण हे जे आहे बाबांची मूर्ती एवढी फर्स्ट टाइम बघतो एवढ्या जवळ. लक्षच नव्हतं गेलं माझं. कसलं भारी वाटते. गर्दी बघा तुम्ही. चालण्यासाठी सुद्धा जागा नाही एवढी गर्दी. चला आणखी तुम्हाला जवळून दाखवतो. कसलं भारी वाटते बघा नाही. पाणी वगैरे पडतंय. हा हे आपण असं येऊ. इकडे पालखीचा स्टॅच्यू काढलेला आहे. फोटो कशाला इथे काढू. इथे समोरून काढू फ्रंटला. कसली भारी वाटते मूर्ती भाई. क्लिनिंग पण आहे बघा. मग बघू शकतो किती मस्त गार्डन वगैरे केलेलं आहे. एकदम भारी डेकोरेट केलंय. इथे काढू मस्त फोटो. ते बघा इथं पण छोटीशी मूर्ती बाबांची आणि छोटी मुलगी. तिथे पण आपण जाऊ. तेच आत जाऊ. हा हे काढू ना आधी. हे बघा बटरफ्लाय. हे बघा किती भारी वाटतं. बाबाचा एकदम रिअलिस्टिक स्टॅच्यू काढलेला आहे. एकदम रिअल. काहीच फरक नाही.
आता लॉकर मध्ये जमा करावं लागेल मोबाईल आणि मोबाईल वगैरे, त्याच्यामुळे आता इथपर्यंत शूट आहे, पुढचं नाही होऊ शकलं. मोबाईल वगैरे तिकडे हे जमा करू ना मोबाईल ते. इथपर्यंत आता नंतर दर्शन करून आल्याच्या नंतर बघू काय आहे दाखवण्यासारखं, मग ते दाखवतो. लॉकर आहे. आम्ही दर्शनासाठी मध्ये गेलो होतो, पण टायमिंग 12:30 होता, तर 2.5 तास लागणार होते मध्ये, त्याच्यामुळे आम्ही तो पॉईंट स्किप केला आणि प्रसाद घेतला आहे लाडू. आत्ता प्रसादचं टाईम म्हणजे हे पण वाढले, रेट पण वाढला, 30 रुपये पर पाकिट झालेला आहे. तर आम्ही आता दुसऱ्या साईडचं दर्शन घेणार आहेत. आमचं दर्शन वगैरे सगळं झालंय. आता आम्ही जेवायला प्रसादामध्ये आलोय. बघूया आता किती लोक बसले जेवायला. हे अरेंजमेंट किती लोक आडवान दिसतात. ऑलरेडी प्रसाद ताटामध्ये होते ना. पहिले प्रसादामध्ये येण्याच्या अगोदरच बर्फी टाकलेली आणि लोक बघू शकता किती क्राऊड आहे मोठा. खूप मोठा क्राऊड दिसतो बघा. सेम तेवढीच एवढी इकडे पण तेवढीच अरेंजमेंट केलेली. जसं जसं इकडं बरण पूर्ण तसं इकडे पाठवत होतं. इथे टोकनची वगैरे गरज नाही, डायरेक्ट तुम्ही येऊ शकता. आणि अशी तिकडून वाढायला सुरुवात झालेली आहे. आलेला आहे प्रसाद. प्रसादामध्ये भात आणि वरण बघा, राईस, बर्फी आणि भाज्या 2-3 दिसतात, ते कोणत्याच माहीत नाही. हा 3 भाज्यात, एक वाटाण्याची भाजी, बटाटा आणि कोबी. वाटाण्याची भाजी आणि टोमॅटो आणि पत्ताकोबी आणि बटाटा, 3 भाजी आणि पाणी. बघू हे वाढण्यासाठी म्हणजे 10 वेळेस यायची गरज नाही, एवढे भरून नाही लागेल. आता आले चपाती, चपाती पण पातळ आहे, आणि मशीनची चपाती असतात. पाहिजे काय पाहिजे? चपाती राऊंड मारते ना. ओके, पाण्याचं सगळं एकामागे एकच आहे. सगळं एकामागे एकच आहे. पाणी आहे. चला आता आपण करू सुरू. जेवण तर एकच नंबर आहे भाई. एवढ्या लोकांचं बनवलंय, पण जेवण खूप भारी आहे. वा. तर आम्ही प्रसाद वगैरे झाला आमचा खाऊन. आता आम्ही आलोय साई तीर्थला, आणि इथलं आपण तिकीट विचारू किती आहे. वॉटर पार्कला तर आम्ही गेलो होतो लास्ट टाइम, तर आता साई तीर्थला बघू किती तिकीट आहे. पण हे बघा किती भारी वाटते, एकदम कसलं भारी वाटतं. मी वाव, सुपर. खूपच भारी काढा तुला.
आत्ता आम्ही आलो शनी शिंगणापूरला. हे आमचं लास्ट दर्शन आहे. यानंतर डायरेक्ट घरी. इकडे पण गर्दी भरपूर आहे. बघा क्राऊड बघू शकतो तुम्ही किती क्राऊड आहे ना. हे इकडे इकडे हे काय आहे नाव बघ. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आपण पाय तिकडे धुतले हो ना, इथे धुतले असते ना. हा 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 भाई कसलं भारी वाटतंय गार. हे बघा इथं गरम होत ना, त्याच्यासाठी ती पाण्याची सुविधा केलेली एकदम थंड. हा 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 वा वा वा. अबे काहीच वाटत नाही ना. काय का का उगाच काय बरं. तेच म्हणलं चल ना, का म्हणतो म्हणतो आपण. चला फास्ट ह्याला नाही. तिकडे जातात ना आपली VIP ला इथे तेल चढा. काय सोपं जाईल तुला. चल चल हे इकडे इकडे. इथं तेल सोडायचंय. तेल इथे टाकायला. काय फोड थोडं थोडं टाकू सगळे. फोड ना फोड ना फोड ना. दादा फोन कोणाकडे बोलतो. चलो चला टाक ना तू. टाक पटपट टाक टाक इथं. इथेच थांब. हे दादा तू टाकू तू. दादा दादा टाक. दादा पाणी हे टाक. तेल टाक. ह्या टाक बॉटल टाक. हा मी त्यामध्ये चालणी ठेव ना. हे बघा शनी महाराज. ओम शनिदेवाय नमः. शनिदेवा सगळ्यांची 7:30 निघून जाऊ दे. क्राऊड बघा. इथं आपण ज्यावेळेस शनी महाराजाचं दर्शन घेऊन एक्झिट करतो ना बाहेर, त्याच्यानंतर आपल्याला एवढं मोठं असं मंदिर दिसतं. कसलं भारी बनलं एकदम असं युनिक असं. हा 9 ग्रह त्याच्यामध्ये. कुठले कुठले ग्रह थोडस सर आपण त्याला राऊंड मारून. ओ माय वा कसलं भारी वाटतं. खरंच मस्त आहे रे. काय सूचना की इथे बुध ग्रहाचा हा बुध गुरु शुक्र शनी यांचे सगळ्यांचे मंदिर आहेत. भारी वाटतं एकदम मंदिर. शुक्रदेवाचं मंदिर. शुक्रवारी नसते बघा असं लिहिलेलं. शुक्रदेव इथं चंद्रदेव. पण त्यांची मूर्ती आणखी आहे मला वाटलं नाही आहे. नंतर तिथं मंगळ आणि नंतर तिथं राहू. हे नाही मंगळ आणि राहू असे मंदिर त्यांचे फोटो घ्या. इथं ना आय लव्ह शनी शिंगणापूर लिहिलंय. आणि वरती बघा कसलं भारी केलं. पाणी पावसामध्ये लय भारी दिसत नाही इथं पाणी असलं. ते बघा आय लव्ह शनी शिंगणापूर मस्त वाटतंय. आहे स्पेस मध्ये उभं राहायला. आई पोहायला लागले का इथं. कसलं भारी वाटतं. तर आमचं दर्शन वगैरे झालं. हे शनी शिंगणापूर हे लास्टचं दर्शन होतं आमचं. कारण 2च लोकेशन होते, एक शिर्डी आणि शनी शिंगणापूर. हे शेवटचं झालं. तर असं होतं हा दोन्हीचा कंबाईन ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.